सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत बार असोसिएशनच्या सभागृहात मतदान होणार आहे। पारंपरिक बॅलेट पेपर पद्धतीने मतदान होत असून मतदानानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होईल। रात्री उशिरा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीसाठी एकूण 1688 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून तेच विजयी उमेदवारांचे भवितव्य ठरवतील। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव हे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत। त्यांना ॲडव्होकेट रियाज शेख, ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे, ॲडव्होकेट अविनाश बिराजदार, ॲडव्होकेट संजय पवार, ॲडव्होकेट प्रवीण कुलकर्णी, ॲडव्होकेट विकास कुलकर्णी आणि ॲडव्होकेट शुभम माने हे सहकार्य करत आहेत। मतदानाच्या पूर्वसंध्येला कोर्ट परिसरात प्रचाराला चांगलाच वेग आला होता। विविध पॅनलच्या गुप्त बैठका, उमेदवारांची रणनीती आणि कोर्ट परिसरातील चर्चांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगले होते। आता सर्वांचे लक्ष मतदानाच्या टक्केवारीकडे आणि रात्री जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे। मी ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर बार असोसिएशन। यावर्षी 2026-27 या सालाकरता सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक होत आहे। सकाळी 7 पासून 7:30 पासून निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे। वेळ संध्याकाळी 5:30 आहे। आतापर्यंत साधारण 550 आत्मन मतदान झालेलं आहे। टोटल मतदानाची संख्या आहे 1688। त्यापैकी आता 500 झालेलं आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच महिला रिझर्व की 30% महिलांपैकी उपाध्यक्ष महिला आणि सहसचिव महिलांचं यावर्षी 2 पद राखीव ठेवण्यात आलेले आहेत। एकंदरीत 5:30 वाजल्यानंतर 1 तासाचा गॅप होऊन तिथून मतमोजणीची प्रक्रिया चालू होईल आणि तिथून साधारण 10, 11, 12, 1 वाजेल त्या संदर्भात आजच जी काही प्रक्रिया असणार आहे निवडणुकीचे किंवा कोण आहे ते संध्याकाळी 11:30, 12 वाजेपर्यंत होईल। नवीन म्हणजे रिझर्व महिला रिझर्व एक वाढीव एवढंच एक नवीन आहे आणि सहसचिव सुद्धा एक नवीन आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे महिला राखीव म्हणजे 30% जागा रिझर्व ठेवण्यात आलेल्या आहेत। टोटल 6 पद आहेत। त्या 6 पदापैकी 1 उपाध्यक्ष महिला आणि सहसचिव महिला असे 2 पदे राखीव आहेत। 6 म्हणजे पूर्वी आमच्याकडे 5 पदं होती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार। परंतु 30% रिझर्वेशन असल्यामुळं ही एक उपाध्यक्ष आम्ही वाढीव पद तयार केलं आहे। त्यामुळं 6 पदापैकी 2 लेडीज रिझर्व आहेत। त्यामुळे 6 लोक म्हणजे 6 मतदान करायचा अधिकार वकिलांना आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट रियाज शेख, उपाध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन तथा आज रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे। आपल्याला माहिती आहे की सोलापूर बार असोसिएशन ही संघटना जी आहे ही वकिलांची संघटना आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या संघटनेचं एक वेगळं नावलौकिक आहे। दरवर्षी या निवडणुका या ठिकाणी होत असतात आणि दरवर्षी 1 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर नवीन पदाधिकारी निवडणुकीला सामोरे जात असतात। त्या पद्धतीनं सन 2026 आणि 2027 या वर्षाच्या कालावधीकरिता या ठिकाणी निवडणूक जाहीर झालेली असून आज रोजी या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। यामध्ये एकूण 1688 मतदार वकील बंधू भगिनी जे आहेत मतदार आहेत ते आपला हक्क या ठिकाणी बजावणार आहेत। सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाचा वेळ या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे। यामध्ये एकूण 18 उमेदवारांनी या ठिकाणी रिंगणामध्ये झेप घेतलेली आहे आणि आजच रात्री जे आहे या उमेदवारांचं भवितव्य या मतपेटीमध्ये आपल्याला उलगडणार आहे आणि नवीन पदाधिकारी कोण निवडून येतील याच्याकडे सर्वांची उत्सुकता लागलेली आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व वकील बंधू भगिनींना जे सोलापूर बार असोसिएशनचे सभासद आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर यावा आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी पुढे यावे असं मी आवाहन करतो। धन्यवाद।